महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना शाखा अक्कलकोटचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे यांनी विभागीय आयुक्तांचा अधिकार वापरून शिक्षकांची प्रतिनियुक्ती गेल्या 1.5 वर्षांपासून ते करत आहेत। याबद्दल गेल्या 1.5 वर्षांपूर्वी तक्रार केली होती, तरी त्या तक्रारीचा निर्णय अद्याप झालेला नाही। याला कारणीभूत जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे जबाबदार आहेत। सदर गट शिक्षणाधिकारी आणि महिला शिक्षकांची तक्रार अशा अनेक तक्रारी कार्यालयाकडे प्राप्त असून त्यावर सुद्धा अजूनही निर्णय झालेला नाही। निर्णय होईपर्यंत उपोषण चालूच राहणार असल्याचे महंतेश्वर कट्टीमनी यांनी सांगितले। विद्यार्थ्याकडे लक्ष दिलं पाहिजे, म्हणजे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढायला पाहिजे, पटसंख्या वाढायला पाहिजे। विद्यार्थ्यांचा प्रत्येक पटसंख्या होत्या चाललेले सर, आणि काही शाळांमध्ये आता तुम्ही जे म्हणलेलं की काही शाळेला पाणी नाही, काही शाळाचे हे नाही, कॅम्प्युटर नाही, काही ठिकाणी स्कॅनर नाही, काही शिक्षक लोक उशीर न येतात, अशा पण काही तक्रार आहेत ग्रामीण भागात। सर ते बघण्यासाठी चॅनल नेमलं तर यांनी समाज सुधारणा करण्यामध्ये दंग आहेत। आता साहेब समाज सुधारणा करण्यामध्ये दंग आहे। ते तुम्ही जे पत्रकार बोलताना ते उशीर येतात, ते करतात, हे करतात शिक्षक म्हणून, ते काही शिक्षकांना त्रास द्यायचा हेतू यांच्यात काही ना त्रास देत आहे। त्या शाळेवर घडी घडी जायचा, त्या शिक्षकांना टार्गेट करायचा, म्हणजे कुणाकडे असं माणूस जरा हे आहे मनीला मिळण्यासारखं त्या माणसाच्या मागा लागायचा, हे असलं काम चालू आहे। सर तुम्ही तर मंदिरमध्ये एवढा दिवस शिकवलेला आहे सर, आणि विद्यार्थ्यांना तुम्ही काही ठिकाणी सहला सुद्धा घेऊन गेलेला आहे, विमानामध्ये बोर पण मारलेला आहे, त्या ठिकाणी बोर सुद्धा मारलेला आहे, त्या ठिकाणी सगळे झाडा झुडपं करून तर तुमच्यावर काय कुठली कारवाई केली? हा अति सुंदर प्रश्न आहे तुमचा। म्हणजे कसं झालंय, हे आता जे कारवाई करा म्हणून बसलो ना, हे जे शिक्षकावर यांनी बदलीचं बडगा उचलले विनाकारण, त्या उचलल्यानंतर मी त्यांच्या विरोधात मागासवर्गीय शिक्षक संघटनेचा अध्यक्ष म्हणून मी तक्रार केलं। तक्रार केल्यानंतर माझ्यावर तक्रार करण्याच्या उद्देशाने ते शिक्षकांचं प्रतिनिधित्व केलेलं आहे। हे तक्रार मी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुक्त शिक्षणाधिकाऱ्याकडे केलो। त्या संदर्भात चौकशी ते नेमले। चौकशी नेमल्यानंतर आता बघा बरोबर चुका सापडला, माणूस चुका सापडल्यामुळे माझ्यावर कारवाई केली निलंबनाचा। हे कुणाच तर तक्रार अर्ज आलाय। तक्रार अर्ज आल्यानंतर तुम्ही चौकशी न करता तुम्ही गट शिक्षणाधिकारी आहे, तुम्हाला तुम्ही गट शिक्षणाधिकारी आहे, तुम्हाला कुणाच तरी तक्रार अर्ज आला। तक्रार अर्ज आल्यानंतर तुम्ही माझ्याकडे येऊन चौकशी केलाव का, खरं आहे का, सत्य पडताळणी केलाव का, तुम्ही डायरेक्ट निलंबनाच्या कारवाईसाठी वर कसं काय पाठवलं? शिक्षण अधिकाऱ्याकडून कुठलीही शिक्षण अधिकाऱ्याकडून आम्हाला कुठलीही भूमिका तुमच्या विरोधात स्पष्ट केली जात नाही सर, आणि कुठलीही माहिती मिळाली जात याच्या विषयावर त्यांच्याकडून आम्हाला कुठलीही मुलाखत मी काय म्हणतो, आता मी बोलतो का बोलतो, त्यांच्या चुका माझ्याकडे आहेत म्हणून मी बोलतो। कुणाचा शिक्षणाधिकारी म्हणा, गट शिक्षणाधिकारी म्हणा, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणा, आता त्यांनी माझ्यावर अन्याय केलेला आहे, त्यांना माहिती आहे। मग तसं असेल तर मला ओपन हे करा म्हणून डिस्कस त्यांना सामने सामने होऊ दे, डिस्कस 4 समोर होऊ दे, काय ते होऊ नये, होऊ दे एकदा। त्यांनी जरी सत्य असले असते तर का आले नसते इथं? 10-12 दिवस झाला। एकीकडे त्यांची काय मागणी आहे, तुमच्या विरोधात काही लेडीजांनी तक्रार केली असे बोलतात सर। मला ऐका, मला ही आरसासारखं दाखवा ना, मला आरसा आहे ना, त्यांच्या विरोधात केलेलं मी स्पष्ट दिलं। महिला शिक्षकांच्या तक्रार म्हणून बघा तिथं, मग घ्या शूटिंग त्याचं, महिलांच्या तक्रार म्हणून मी स्पष्ट लिहून बसलो इथं। मग कुठलं माझ्याबद्दल कोणी तक्रार दिले ते मला दाखवा ना। का बरं ठेवता तुम्ही लपून छपून, का डोळे झाकून खेळ का खेळता? उघड खेळा ना समोरासमोर। कुठलाही तक्रार नाही, काय नाही, यांनी स्वतःहून निर्माण केलेली तक्रार आहे। ते तक्रार निर्माण घेऊन तक्रार आहे, ते तक्रार घेऊन यांनी डायरेक्ट काय केलंय, मला निलंबित करायचं, म्हणजे त्यांच्यावरचं जे बदलीचं कारवाई मी थांबवावं हा उद्देशाने माझ्यावर कारवाई करून निलंबित केले। शिक्षण अधिकारी म्हणतात की शिवनी तुमच्यावर कारवाई केली। हे बघा, हे दिशाभूल करणारे सगळे लोक आहे, दिशाभूल करणारे। सीओचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांना त्यांचा निलंबित करायचा अधिकार पीडोने दिले। मला काय म्हणायचं आहे, शिक्षण अधिकाऱ्यांनी जे गट शिक्षणाधिकारी फाईल पाठवला, गट शिक्षणाधिकारी फाईल माझ्यावर कारवाईचं फाईल पाठवल्यानंतर त्या फाईलीवर
यांनी साहेबांनी सह्य कसं केलं गट शिक्षणाधिकारी साहेबांनी, हे खरा का खोटा पडताळणी त्यांनी पण न करता डायरेक्ट सह्य केलंय. ते खरंच का ठरवलं त्यांनी? साहेबांनी डायरेक्ट ना चौकशी ना करता डायरेक्ट तुम्ही शिवसाहेबांचं असते निलंबन झालेलं नाही. पुन्हा वापरता. हे गट विकास अधिकाऱ्यांना अधिकार दिले होते. गट विकास अधिकाऱ्यांना सुद्धा दिशाभूल करून त्यांचा सही घेतलेला आहे गट शिक्षण अधिकाऱ्यांनी. जुने जेआर दाखवून चालू जेआर दाखवलं नाही म्हणून त्या गट विकास अधिकारी सुद्धा सह्या केल्या त्यावेळी त्यांना जेआर दाखवल्यामुळे जुना 2014चा. हे सर्व आहे ना माझ्यावर कारवाई करून त्यांच्या कारवाई मी थांबवावं हा उद्देशाने केलेलं कारवाई आहे. हे कधी थांबणार नाही, हे चालणारच. भविष्यात अजून लई लोकांना त्रास देणार आहेत हे गट शिक्षण अधिकारी यांनी लई लोकांना त्रास देणार आहे. त्यांच्या इथं त्रास थांबवा म्हणून आता नवीन येणारे पदाधिकारी आणि इथले आपल्या जिल्हा परिषद मधील अधिकाऱ्यांना सर्वांना विनंती आहे त्यांच्यावर कारवाई ताबडतोब करण्यात यावे. आज मी असं ऐकलं की पेपरला कुठल्या तर एका पेपरला आले की गट शिक्षण अधिकाऱ्यांनी कुठला तरी ग्रुप काढलेला आहे, त्याच्या विषयी काय बोला? हे बघा आपले अक्कलकोटचे गट शिक्षण अधिकारी साहेब मला वाटतंय बहुतेक भविष्यात आमदार होणार असं वाटतंय मला. का कशामुळे म्हणतो, इथं एक समाजप्रिय समूह अक्कलकोट म्हणून एक ग्रुप तयार केलाय. त्या ग्रुपचा ऍडमिन माननीय आपले अक्कलकोट तालुक्याचे प्रभारी गट शिक्षण अधिकारी शिक्षकप्रिय गट शिक्षण अधिकारी त्यांनी ऍडमिनर आहे. हो साहेब, तुम्हाला समाजप्रिय समूह अक्कलकोट ही ग्रुप काढायचा गरज काय आहे? इथं शाळेकडे ओझ पडले. शाळा कुठल्या शाळेत पाणी नाही, कुठल्या शाळेत लाईट नाही, कुठल्या शाळेत आपलं स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही, कितीतरी शाळेत कॉम्प्युटर नाही, संगणक नाही. अहो तिकडं लक्ष द्या सोडून तुम्ही समाज सुधारला चाललात काय? हे समाजप्रिय समूह म्हणून एक ग्रुप काढले तर मी लिहून घेतो एका मित्राचं मोबाईल मध्ये बघून. तुम्ही ऍडमिनर आहे त्याला, तुम्ही कुठला समाज सुधारण करायला निघालात? तुम्ही शिक्षण विभाग आहे ना तुमच्याकडं, शिक्षण विभाग सुधारण शासनाचा पगार घेऊन एक समाज सुधारण करायला निघालात? काय महात्मा व्हायचा विचार आहे का तुम्हाला? महात्मा होणार आहे समाज सुधारण करणं? शिक्षक बघा 14% गेल्या वर्षीचा ऍडमिशन कमी झालेल्या विद्यार्थ्यांचा 14% कमी झालाय. का बरं कमी झालाय? इकडे लक्ष द्या की तुम्ही, विद्यार्थ्याकडे द्या, शाळेकडे द्या. का पटसंख्या का कमी झाला 14%? का विचार केला नाही तुम्ही? समाज समूह ग्रुप म्हणून ऍडमिन होऊन काय साध्य करायचं तुम्हाला? हे असलं नाही ते गोष्टी करत सुसाट सुटलं गाडी, तिथं ब्रेक लागेना, कुठं जाऊन काय होतं पुढं काय सांगता येत ह्या गाडीचा. तरी हे करणं चुकीचं आहे. सर आज आपण या ठिकाणी जिल्हा परिषद पूनम गेट या ठिकाणी बसलेला आम्हाला कुठल्या मागणीसाठी आपण मागणी एकच आहे आणि वर बोर्डावर पण लिहून ठेवलेलं आहे. आणि 2024 मध्ये विभागीय आयुक्तांचा अधिकार वापरून 2024 मध्ये विभागीय आयुक्तांचा अधिकार वापरून मान्य प्रभारी गट शिक्षण अधिकारी साहेब अक्कलकोटचे प्रशांत अरबाळे यांनी अंधाधुंद मनमानी कारभार करून अचानक बदले केले. कुणाला काही संबंध नाही, कशात काय नाही. तिथं बीडीओ साहेबांना सुद्धा विश्वास तडा गेला. विश्वासाला बीडीओ साहेबांना दाखवले जेआर 2014चा 2014 प्रमाणे मला अधिकार आहे गट शिक्षण अधिकारी म्हणून. ते अधिकाराचा जेआर दाखवला आणि 2017ला अधिकार ते कुणाला आयुक्ताकडे गेलाय. याने कधी केले? 2024ला 2014चा जेआर वापरावा का 2017चा जेआर वापरावा? नवीन सुधारित 2017चा जेआर आहे त्याचा वापर न करता 14चा वापर करून तिथं गट विकास अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांनी डिसेबल केलेला आहे गट शिक्षण अधिकाऱ्यांनी. हे त्यांच्या विरोधात. आणि त्यात कसं बदली करू दे, शिक्षकांचं सोयीस्कराचं विद्यार्थ्यांच्या सोयीस्कराचं असेल तर बदली करायला माझं काही हरकत नाही. आणि शिक्षकांचा तक्रार येऊ नये त्याप्रमाणे बदली करा. सर्व शिक्षकांच्या बदल्याचं तक्रार आल्यानंतर त्या बदलीला काय अर्थ आहे? त्यामुळं आम्ही त्याचा विभागीय चौकशीचा अधिकार घेऊन आयुक्तांचा अधिकार घेऊन बदल्या केल्यामुळे त्यांना चौकशी लावून निलंबित करून चौकशी लावून बडतर्फ करण्यात यावं या मागणीसाठी मी इथं बसलो. सर आता किती दिवस झाले आतापर्यंत कुठलेही अधिकारी आले?
2000 आज बघा सहा आहे ना, तारीख किती आहे आज? 6. 23 तारखेपासून आज 6 आहे. 6 आणि 5 किंवा 12 दिवस झाला इथं उपोषणला आहे. बोला. तर आता भूमिका काय घ्या? भूमिका काय नाही, पुढे काय करणार? काय ते कंटिन्यू जोपर्यंत असले अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत माझे ठाम भूमिका इथून उठायचं नाही. आता थोड्या दिवसात प्रशासकीय कॅन्सल होईल, आपले पदाधिकारी येतील, पदाधिकारी आल्यानंतर तर होईल हे ते माझ्या अपेक्षा आहे. तुमची भूमिका होती की मुंबई आझाद मैदान मंत्रालयात होता मला काय म्हणायचं आहे, इथं आपला जिल्हा आहे, जिल्ह्यामध्ये यांनी दाळ का घेत नाही? घ्यायला पाहिजे. आणि आता एक 8-10 दिवस जाऊन अजून मी बसणार आहे, प्रशासकीय कॅन्सल होईल, पदाधिकारी येणार आहे, पदाधिकारी आल्यानंतर त्यांना पण कळेल की हे अन्याय झाले म्हणून, तेव्हा तर न्याय मिळेल की मला. सर आता कुणावर कारवाई झाली पाहिजे तुमची मागणी आहे? कुणावर कारवाई झाली? गुन्ह्यावर कारवाई झाली म्हणजे अरबाळे साहेबांचं नाव लिहिलं की मी इथं लिहूनच बसलो, त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे म्हणून. त्यांनी कोणी चुकी केली, त्यांनी चुकी केली, त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. अजून काय? जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत ते आंदोलन अमर उपोषण सुरू ठेवणार. ही काळ्या दगडावरच्या रेषा मी बसलो, काय हरकत नाही.